नमस्कार मित्रांनो, त्यांनी काय मिळवलं? मुंबईवरचा भगवा तर उतरवला काय? महापौरपद 25 वर्ष आपल्याकडे सत्ता होती, सगळे गड आपण राखले आहेत, हे कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाही. जे जे मुंबईचे गड होते ते आजही शाबूत आहे. पण मुंबईकरांनी हे लक्षात घ्यावं, आपल्यासाठी जीव वाचवणारे कोण आहे, आपल्यासाठी धावून येणारे कोण आहे, याचा विचार केला पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महापौर पदाच्या वक्तव्यावर भाष्य केलं. तसंच ठाकरे नाव पुसून टाकून मग काय होतंय ते पहा. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं शिकवलं. मेलो तरी बेहतर, पण त्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात लढत राहू, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. एवढंच नाही तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त सभागृह येथे ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. मुंबईची लढाई चांगली लढलात, देशातून प्रतिक्रिया येत आहे, शिवसेना हे नाव पुसून टाकलं जाणार असं सर्वांना वाटतं तेव्हा त्यांना दाखवून दिलं. मुंबईत देखील पैसे दिले जात होते, लिफाफे दिले जात होते. कोण आहोत आम्ही? ठाकरे नाव पुसून टाकून मग काय होतंय? बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं शिकवलं. मेलो तरी बेहतर, पण त्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात लढत राहू, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. एकंदरीतच उद्धव ठाकरे यांनी भाजपावरती आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा.